नमस्कार. श्री स्वामी समर्थ. लवकरच श्रावण महिना सुरू होत आहे आणि श्रावण महिन्यातील श्रावण सोमवाराला खूप महत्त्व आहे आणि स्त्रिया त्यातील शिवामुठीची ही कहाणी मी जी सांगणार आहे ती तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि ही शिवामूठ कशी व्हायची याची संपूर्ण माहिती तुम्ही या व्हिडिओमध्ये ऐका. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. राजाला 4 सुना होत्या, 3 आवडत्या, 1 नावडती. आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी, नावडतीस उष्टमाष्ट खायला देई, नेसायला जाडं भरडं देई, राहायला गुराचं वाडगं देई. गुराख्याचं काम दिलं. पुढं श्रावण मास आला. पहिला श्रावण सोमवारी आला. ती रानात गेली. देवकन्या नागकन्यांची भेट झाली. त्यांना विचारलं, बाई कुठं जाता? महादेवाच्या देवळी जातो. शिवामूठ वाहतो. त्यांना काय होतं? भ्रातराची भक्ती होते. इच्छित कार्य सिद्धीस जातं. मुलं बाळं होतात. नावडती माणसं आवडती होतात. वडील मनुष्यापासून सुख प्राप्त होते. मग त्यांनी हिला विचारलं, तू कोणाची कोण? मी राजाची सून, तुमच्याबरोबर येते. त्याबरोबरच देवळात गेली. नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या. नावडती म्हणाले, काय ग बायांनो, कसला वसा वसता? आम्ही शिवामुठीचा वसा वसतो. त्या वशाला काय करावं? चिमूटभर तांदूळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी, गंध फुल घ्यावं, 2 बेलाची पानं घ्यावी, मनोभावे पूजा करावी, हाती तांदूळ घ्यावे, तोंडानं म्हणावं, शिवा शिवा महादेवा माझी मूठ ईश्वरा देवा. सासू सासऱ्या दिरा भावा ननंद जावा भ्रातारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा. असं म्हणून तांदूळ व्हावेत. संध्याकाळपर्यंत उपवास करावा. उष्टमाष्ट खाऊ नये. दिवसा निजू नये. उपवास नाही निभवला तर दूध प्यावं. संध्याकाळी आंघोळ करावी. देवाला बेल व्हावा आणि मुकाट्यानं जेवण करावं. हा वसा 5 वर्ष करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग, चौथ्यास जवस आणि 5वा जर आला तर सातू शिवामुठी करता घ्यावेत. पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या देवकन्या दिलं. दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं. त्या दिवशी तिनं मनोभावे पूजा केली. सारा दिवस उपवास केला आणि ननंद जावांनी उष्टमाष्ट पान दिलं ते तिनं गाईला घातलं. शंकराची आराधना केली. दूध पिऊन निजून राहिली. पुढं दुसरा सोमवार आला. नावडतीने सर्व सामान मागून घेतलं. पुढं रानात जाऊन नागकन्या देवकन्यांबरोबर पूजा केली. शिवा शिवा महादेवा माझी मूठ ईश्वरा देवा. सासू ससऱ्या दिरा जावा ननंद भावा भ्रातारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा. असे म्हणून तीळ वाहिले. सारा दिवस उपवास केला. शंकराला बेल वाहिला. दूध पिऊन निजून राहिली. संध्याकाळी सासऱ्याने विचारलं, तुझा देव कुठं आहे? नावडतीनं जबाब दिला, माझा देव फार लांब आहे. वाट कठीण आहे. काटे कुठे आहेत. रस्त्यात साप वाघ आहेत. तिथं माझा देव आहे. पुढं तिसरा सोमवार आला. पूजेचं सामान घेतलं. देवाला जाऊ लागली. घरची माणसं मागं चालली. नावडती तुझा देव दाखव म्हणू लागली. नावडतीला रोजचा सराव होता. तिला काही वाटलं नाही. ह्यांना काटे कुठे पुष्कळ होते. नावडतीला दया आली. आजपर्यंत अशी कशी येत असेल कोण जाणे. नावडतीला चिंता पडली. देवाची प्रार्थना केली. देवाला तिची करुणा आली. नागकन्या देवकन्या ह्यांसह देऊळ सुवर्णाचं झालं. रत्नजडिताचे खांब झाले. हंड्या झुंबरं लागली. स्वयंभू महादेवाची पिंड झाली. सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं. नावडती पूजा करू लागली. गंध फूल वाहू लागले. नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा माझी मूठ ईश्वरा देवा. सासू सासऱ्या दिरा भावा ननंद जावान भ्रातारा, नावडती आहे ती आवडती कर देवा. असे म्हणून शिवाला वाहिले. राजाला मोठा आनंद झाला. नावडतीवर प्रेम वाढलं. दागिने लयला दिले. खुटीवर पागोटा ठेवून तळ पाहायला गेला. नावडतीची पूजा झाली. पूजा झाल्यावर सगळे माणसं बाहेर आली. इकडे देऊळ अदृश्य झालं. राजा परत गेला. पागोटं देवळी राहिलं. देवळाकडे आणायला गेला तो तिथं एक छोटंसं मंदिर, एक शिवपिंड आहे. वर आपण केलेली पूजा आहे. जवळच खुंटीवर पागोटा आहे. तेव्हा सुनेला विचारलं, असं कसं झालं? माझ्या गरिबाचा देव हाच. मी देवाची प्रार्थना केली, त्यानं तुम्हाला दर्शन दिलं. सुनेमुळं देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणली. नावडती होती ती आवडती झाली. जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा हो. ही 60 उत्तराची कहाणी 5चा उत्तरी सुफळ संपूर्ण. ओम नमः शिवाय कमेंटमध्ये लिहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.